मैत्री अर्थविक 11 अंतरली की उर्मिला प्रतिष्ठान अडिवली या मॅचचा विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, म्हणजे त्यालाही कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आणि त्यासाठी आता लढत काही क्षणातच सुरू होणार आहे. तर या निलेश म्हात्रे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्या पाहायला मिळतो, त्यामुळे निलेश म्हात्रे तुमचे अभिनंदन, बाळा बोराडे आपले अभिनंदन आणि डॅनी सर आपले अभिनंदन. नागेशने बिमर टाकल्यानंतर टेन्शन. अजित म्हात्रे कुठे आहेत? डॅनी दादा बघा ना, अजित दादांवर भरपूर खुश आहेत. निलेश म्हात्रेला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. शाहू पाटील जे शिर्डून जे त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटची क्वार्टर फायनलची मॅच इथे सुरू होईल. एका बाजूला आपण पाहिलं तर उर्मिला प्रतिष्ठान अडिवली हर्षल भोईर साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला मैत्री हर्तविक 11 म्हणजे सूर्यकांत पाटील आणि रोशन पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. इथून जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल. तिसरा संघ असेल कारण पहिली सेमीफायनल झालेली आहे आणि त्यात फायनल मध्ये प्रवेश केला आहे तो SSCC अर्नी 11 डोंबिवली टीमने. आणि निलेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि काय वाढदिवस साजरा करतायत का शाहू पाटील निलेश म्हात्रे यांचा? आणि मॅच सुरू आहे, ऐकूया या मॅच साठी आमचे ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील यांचा आवाज. थँक्यू नितीन. नक्कीच अभिनंदन असणारे SSC अर्नी स्पोर्ट्स डॅनी सर, बाळा अभिनंदन तुमचं. निलेश बाळा बोराडे तुम्ही बघितलं का मगाशी नागेशने वॉर्मअप केल्यानंतर काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. नाही इथून जो संघ जिंकेल त्याला देखील एक ट्रॉफी लागू असेल अशोक पाटील, म्हणजे अजून एक महत्त्वपूर्ण मॅच. नाही बॅटिंग बाळा का तुम्ही चांगली बॅटिंग केली नाही, पण नागेशनी सराव केल्यानंतर बॉलिंग बघितलं कसं डॅनी सर टाकली, जबरदस्त. मग प्रॅक्टिस त्याला द्या आज घरी गेल्यावर. जाऊया मॅचच्या दिशेने. तर सर्व संघ खूप चांगले आहेत. दोन्ही वेस्ट विभागात आता एक ट्रॉफी गेले. संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. प्रदीप अभिनंदन, आशिष उर्फ बाला अभिनंदन. प्रदीप बेस्ट ऑफ लक उद्यासाठी. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला जगदीश दूधकर. अजून एक महत्त्वपूर्ण मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर उर्मिला प्रतिष्ठान बॅटिंग करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट मैत्री हत्वी 11 न सेमीफायनलला जाईल. यातून जो जिंकेल तो. सामना सुरू होतोय. सुरेश ओ पहिला चेंडू वेगवान चेंडू. तर काय गोलंदाजी, स्टार्ट बघा काय दिलाय, सुरुवात बघा काय दिली, दमदार सुरुवात, जबरदस्त गोलंदाजी. नाही उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतो. 4 षटकांची महत्त्वपूर्ण मॅच, सेमीफायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. सुरेश राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय संदपेनकडून. ओ लीडिंग आहे, जे झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक नाहीये फाईन लेगला, त्यामुळे वेगाने चेंडू चालला. यावेळेला थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू सीमारेषा पार, फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. करायचा होता यावेळेला, टायमिंग होत नाहीये. झेलची शक्यता, प्रयत्न खूप केले. क्षेत्ररक्षक दूरवरती, स्वतः गोलंदाज आले ते शॉर्ट मिड रिजन मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 6 धावा.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 6. करंकाच्या दिवसातील शेवटची मॅच आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. त्यामुळे महत्त्वाची लढत आहे दोन्ही संघासाठी. बक्षीस पात्र तुम्ही ठरू शकता इथून जिंकलात तर. सुरेश गोलंदाजी मार्कस टाकला जगदीश दुधकर. हा चेंडू गुडल्यासोनं टेकअप झाला. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच खूण करत नाहीये. बनफुर्दीचा आपण आता इशारा देत आहेत. जगदीश दुधकर थोडंसं नार झाला त्यावर. ते देखील एक चांगले पंच आहेत. पण आता पंचांतर सीझन फायनल डिसिजन पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सुरेश तो जगदीश. ओ पुल करायचा होता. लिडिंग एज झेल ड्रॉप. जगदीश बघा नशिबाचा धनी ठरतो. या षटकात 3 झेल उडाले. 2 अवघड होते पण आज सोप्पा होता. पिंटूने काय केलं यावेळेला. शॉट फाईन निघला. क्षेत्ररक्षण करतात. कॅचेस विन द मॅचेस. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 7 नाही असे झेल पकडावे लागणार आहेत अशोक पाटील. क्रिकेटमध्ये तुम्ही एक चूक कराल पण ते गोलंदाजाला भोगावी लागते. संघाला भोगावी लागते. आज राजू काट्यान देखील बघा सामना भरपूर एन्जॉय करतो. एक चांगला खेळाडू आहे. तर त्याला माहिती आपण जरी आपला संघ बाहेर गेला असेल पण तरी देखील इथे मॅचे बघतायत. कारण का GPL आपण आता 40+ एक परिवार आहे. त्याच्याच माध्यमातून ही स्पर्धा आहे. त्यामुळे या परिवाराचा आपण देखील हिस्सा आहे आणि ते देखील सकाळपासून आलेत. आणि ड्रेस कोड देखील राजू काटेचा खूप चांगला आहे. फॉर्मल. सुरेश पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. बालाला आपण पाहू शकता. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ड्राईव्ह केला यावेळेला कॉफी बुक स्टाईलने. मिड ऑफ फॉरन क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव मिळते. विकासचं झकास क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या 8 धावा. या षटकामध्ये अशोक पाटील तर भरपूर काही घडलं. 3 झेल सुटले गेले. एक चौकार आला. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला पडल्यानंतर. सुधीरच्या चेहऱ्यावरती देखा आनंद दिसते कारण मेगा फायनलमध्ये संघ पोहोचला ना. उद्या ट्रॉफी जाणार वेस्ट टू बघा. ट्रॉफी बरोबर फोटो येणार फेसबुक व्हॉट्सअपवर. अनेक चर्चा असतात. नाही सुधीर योग्य ती गोष्ट आहे. फेसबुकला आली बघा. तुम्ही जायच्या आधी तुमचे फोटो जर गेले असतील तुमचा संघ पोचला असेल तर नवा यांचा सन्मान केला जाणार. या नवा नाही प्रचंड मेहनत. एक ग्राउंड स्टाफचे प्रमुख आहेत ते. त्यांचा सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. नाही काल देखील नाही सुभाष पाटील आमची ट्रॉफी मिळाली का आम्ही पण त्यांना देऊ. नाही अशा व्यक्तींचा सन्मान झालाच पाहिजे ना. क्या बात है. क्या बात है. कॅमेरामॅन नाही कॅमेरामॅन मोबाईल मध्ये बसलाय का काय मित्रा. कॅमेरामॅन नाही पबजी मध्ये गुल झालाय बाबा. इकडे बघ नंतर पबजी खेळ. सब्जी आधी बघ. चला जाऊया मॅचच्या दिशेने. कॅमेरामॅन काय करतोय काय नाही. GTCचे कॅमेरे जर आमच्या चेतनला फक्त आवाज द्यायची फक्त तुम्ही फुसत आहे लगेच क्विक असतो तो. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर विकास येतो. पहिल्या षटकात अशोक पाटील 8 धावा आल्या. 3 झेल देखील सुटले गेलेत. आता इथे नामी संधी आहे. बालाबाईचं कशावर बॅटिंग करतो. सावळी हळूहळू पुढे चालली आहे. सूर्य अस्ताच्या दिशेने चालले पण आज उजेड आहे भरपूर. विकास ओ यॉर्क पायची तर स्ट्रॉंग अपील होतंय. लेग बायच्या स्वरूपात कदाचित पिचिंगमुळे कदाचित बचावले असतील. लेग स्टंपवर असेल किंवा मिड स्टंप सोडून जाणारा चेंडू असेल. अनेक कारणं असतील ते पंचांना माहिती आहे. पंच काहीतरी सांगतायत. रमाकांत पवार सर मॅन फ्रॉम कल्याण. यस गोलंदाज मध्ये आलाय त्यामुळे त्यांना दिसलं नसावं. यस योग्य डिसिजन आहे. कदाचित बाद देखील असता पण ते गोलंदाजाच्या चुकीमुळे त्यांना निर्णय देता आला नाहीये. योग्य डिसिजन. गुड डिसिजन रमाकांत पवार सर. 9 धावा. विकास राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. चांगला चेंडू फ्लिक केला. बॉटमचा खूप चांगला वापर केला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. चंद्रकांत तोपर्यंत इथे धावा मिळतात 2. 1 शॉट. क्या बात आहे. एकच मिळणार आहे. धावा त्याला दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती येतात 10 धावा. 10 धावा आपण पाहू शकता. अशोक पाटील एक धाव फार महत्वाची असते. एक धाव शॉट आली. पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये ना बॅट ग्राउंडिंग करायची असते. विकास तू जगदीश स्विच हिट केलाय. घी अगर सीधी उंगली से नहीं टेढ़ी उंगली की है. षटकार.
फलकाती 16 धावा. अशोक पाटील आपण पाहू शकता. सुरुवात चांगली झाली आहे. जगदीश दुधकर काय जबरदस्त बॅटिंग करतो. तिसगावची स्पर्धा आजही आम्हाला आठवते. जबरदस्त बॅटिंग केली होती. हा चेंडू ऑन साईडला बॅटने खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू वेगाने चाललाय. ओहो खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चंद्रकांत आहेत तिथे. बाला वेगाने धावल्यात. 3 धावा इथे कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. देवरुंगचा संघ खेळता आणि त्या संघाला अक्षरशः खेळाडूने पराभूत केलं होतं. जबरदस्त बॅटिंग केली. 70 धावांचं लक्ष ठेवलं होतं त्यांच्या समोर आणि तिथे जगदीशचा मोठा वाटा होता. जबरदस्त बॅटिंग केली होती. 30 चषक उचलत होता या संघाने आणि कदाचित मला वाटतं ती हंगामाची शेवटची स्पर्धा होती. धावसंख्या 10 19 या षटकात धावा येत आहेत. विकासच्या 11 आल्या आहेत. स्ट्रायकेनला प्रदीप उर्फ बालाला आपण पाहू शकतो. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण चंद्रकांतला पाहू शकता. हो चांगला चेंडू. चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. इथे एकच धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 20 धावा. क्या बात आहे. लालचंद बघा लगेच बॅकिंगला आल्यात. नाही थोडीसं हसी मजाक. बऱ्याचशा खेळाडून सांगितले बाळू पाटील आम्ही क्रिकेटपासून दूर होतो 20-22 वर्ष, काही जण 15 वर्ष, पण आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात आलो. जुने मित्र मिळाले. तेव्हाचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये फरक आहे. पण आता जुळून घेतलं त्यांनी या क्रिकेटला देखील. वेगवान फॉर्मॅटला त्यांनी जुळून घेतलंय. फास्ट क्रिकेटला जुळून घेतलेलं आहे. धावसंख्या 10 फलकात 20 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकिंगला जगदीशला आपण पाहू शकता. स्विचच्या माध्यमातून एक षटकार आलाय. विकास दुसऱ्याकडे पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतोय घारेवली गाव यांकडून. ओ चांगला चेंडू. फुल लेंडुलीचा चेंडू डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडलं असेल टाळ्या होऊन जाते. जबरदस्त लाजवाब क्षेत्ररक्षण. तकदीर मात्र त्या क्षेत्ररक्षण असं करतो ना जणू का यंगस्टर 16 ते 17 वर्षाचा खेळाडू मैदानात खेळतो असं वाटतं. अशोक पाटील काय चपळा आहे बघा ना. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. ज्यावेळेला 22 धावा पहिल्या षटकात आल्या. धावा 8 आणि या षटकात धावा आल्या तब्बल आपण बोलले तर 14 आल्या. एकूण 22 धावा झाल्या बघा. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं लगेच खेळाडूंनी. पाणी घेऊन जा. 2 षटकांचा खेळ संपला का 4 षटकांची मॅच आहे. अमल जरा लवकर जा. चला 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 लवकर. आणि ती जबाबदारी असते अशोक पाटील. जबाबदारी घेणं फार अवघड असतं. जबाबदारी ढकलणं सोपं असतं. गोलंदाजी मार्कवर येतो योगेश पाटील. येतोय मॅन फ्रॉम उंबारली. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन स्ट्रायकरला प्रदीप उर्फ बालाला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेग एक क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट एक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला आपण डीप मध्ये पाहू शकता. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पप्पूचं बघायला मिळतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकही गडी बाद झाले. 22 धावांची भागीदारी. 3 झेल सुटल्या जगदीशच्या आणि जगदीश आता चांगली बॅटिंग करतोय. पुढे योगेश राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतो. स्ट्रायकला बालाला आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं कलेक्टिंग. थोडसे पुढे गेले ते पण थोडासा वेळ घेतला. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू डॉट गेलेत. तर ह्या वेळेला डॉट चेंडू म्हणजे महत्वाचे ठरणार आहेत. मॅचच्या पडपत उर्मिला प्रतिष्ठान अडिवली पक्ष मैत्री हत्वी 11 अंतर्लीमध्ये मॅच पाहतो. आजच्या दिवसाची शेवटची मॅच. अशोक पाटील जो सामना जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. म्हणजे कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राईज त्याला मिळू शकते. जबरदस्त सामने बघायला मिळाले.
SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघ GPLच्या मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे. अरे 11 खार्डी संघाला त्यांनी पराभूत केले. योगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो संदीप गाव एंडकडून. ओ लॉफ केला यावेळेला बुडावरनं चेंडू चाललाय. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक आले आहेत. सुरेश खूप चांगली फेकी. जगदीश काय वेगाने धावते बघा. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. 24 धावा धाव फलकात लागल्यात. अशोक पाटील मला खूप चांगली माहिती देतात. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता योगेश पाटील. स्ट्रायकरला प्रदीप उर्फ बालाला आपण पाहू शकता. बाला ज्यासाठी जाणला तो खेळात झाला नाही त्याचा. एक जबरदस्त स्ट्रायकर बॅटर आहे कोलोली 40+ संघाचा. 24 धावा धाव फलकात लागल्यात. योगेश ऑन साईडला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केले जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बाला थोडेसे नकार दिला होता पण नंतर मात्र सुसाट निघाले. धावसंख्या धाव फलकात 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संध्याकाळचं वातावरण आहे. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. उंच उंच टावर आहेत त्यामुळे सूर्य लवकर इकडे अस्ताला जातो. पण आज सूर्य अस्ताला जाता आता कोणत्या संघाला अस्ताला घेऊन जातो पाहायचंय. योगेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. टाकला बाला ऑफ केलाय. टायमिंग चांगलं झालंय का पाहायचंय. टायमिंग चांगलं झालंय. चेंडू गेला यावेळेला सीमारच्या बाहेर. षटकार. पार जिथे झेल झाला असता कदाचित चेंडू अडवला असता. धावा कमी पण नीतीला ते मान्य नव्हतं. नशिबाचा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या धाव फलकात 36 धावा आपण पाहू शकता. या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. अशोक पाटील या धावा मागात पडशो काय गोलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. 2 चेंडूमध्ये 10 आल्या त्यामुळे 36 झाल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय आणि किती धावांचं लक्ष राहणार आहे. मैत्री हातवी 11 अंतरली संघासमोर GPL 40+ ची स्पर्धा 2 ते 3 वर्षी स्पर्धा झाली होती पण पुन्हा एकदा नवीन जोमाने ही स्पर्धा आली. आणि आज आपण जर बघता बघितलं तर 3 दिवस या स्पर्धेचा आता आजचा 3रा दिवस आणि तो देखील समाप्तीच्या दिशेने आता आपण पाहू शकता. कारण शेवटची मॅच आहे. संदीप भोईर देखील बघा सामना एन्जॉय करतायत. घरी जात नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे चांगलं क्रिकेट बघायचं आहे आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. सावंतचं देखील कौतुक करेल. अंतिम षटक घेऊन आलाय. ह्या आधीच्या मॅचमध्ये ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली. मला ते मॅच राहिला तर बालकृष्ण पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम नावाली. अंतिम षटक 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात ना त्या महत्त्वाच्या आल्यात. त्याच कुठेतरी उपयुक्त ठरू शकतायत उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघासाठी. बघा सर्व आता बाजूबाजूचे खेळाडू बसल्यात. आजद्याचे बसले आहेत. गोलवलीचे आहेत. अडिवलीचे आहेत. दावडीचे देखील आहेत. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक स्लॉगरचं हाणामारचं षटक घारीलगाव एंकडून. स्ट्राईकला जगदीश. ओ स्विच हिट केलाय. काय फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार.
धीर आल्यात आता. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू यावेळेला पडल्याने थोडासा बाहेर काढलाय. नाही तगदी सांगतात की बॅकिंगला या तुम्ही, विकेट मिळाला असता. धावसंख्या 42. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून पैसा मैत्री हॅथवी 11 संघासमोर किती धावांचं लक्ष राहतं. उर्मिला प्रतिष्ठान संघ प्रथम बॅटिंग करतो. टॉस जिंकले तर बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. ओ लॉफ केलाय. टायमिंग झालंय का पाहायचंय. चेंडू गेला यावेळेला. आपण पहिले तर स्वीपकावर रिजन मधून सीमा रेषा पार षटकार. ज्या जगदीश दुधकरचे झेल सुटल्या ते कुठेतरी आता संघनायकाला डोकेदुखी ठरतात. 12 चेंडू 31 धावांची खेळी करतो. जगदीशची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग संघाला मजबूती देण्याचं काम करतोय. अंतिम षटकात तो आक्रमक बॅटिंग करतोय. हा चेंडू याला वेळेला थोडंसं थांबवलंय. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. नाही अशी धाव नसणारे अशोक पाटील. एकच धाव मिळेल बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला. 49 धावा. नाही तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता तुमच्याकडे रिव्ह्यू तर. बघा जरा चेक करायचं रिव्ह्यू वाईड आहे का नाही. खेळाडू तुम्ही कोणीच येऊ नका प्लीज. नाही बघा आयोजन कमिटीची विनंती आहे तुम्हाला कुणी आपण डगआउट मधून बाहेर नका येऊ. गुड सीझन. यस धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता वेळेला तब्बल एकूण 1+1 धावा येतील म्हणजे अशोक पाटील. तर एकूण 2 धावा येतील. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता वेळेला. पन्नास धावा धावफलक लागले अशोक पाटील. मला माहिती आहे अशोक पाटील जगदीश दुधकर देखील एक पंच आहेत. त्यांना माहिती आहे की हा चेंडू वाईड आहे. त्यांनी पंचांकडे लगेच सांगितलं की तिसऱ्या पंचाची तुम्ही मदत घ्या, चेक करा. बालकृष्ण शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू पाठवून दिला यावेळेला स्क्वारलेग रिजन मधून. खराब गोलंदाजी. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 54 धावा नव्हत्या त्या धावा येत आहेत. जगदीशचा झेल सोडला आणि त्याने आक्रमक बॅटिंग केली. आता या षटकात देखील धावा येत आहेत. तब्बल अशोक पाटील मला सांगतायत की 18 धावा आल्या आहेत. म्हणजे कुठेतरी आपण आता मैत्री हॅथवी 11 संघासाठी आपण म्हणजे या धावा खूप मोठ्या होऊ शकतात. चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त 2. अशोक पाटील धावा येत नव्हत्या, धावा थांबल्या होत्या. 18 आल्या आहेत. पार्टनरशिप 54 ची झाली. विकेट एकही गेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. उर्मिला प्रतिष्ठान संघ अडिवली संघ. पप्पू भानेने टॉस जिंकला
आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आतापर्यंत तो योग्य निर्णय ठरतोय का त्याला माहिती आहे हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय चेसिंग करणं थोडंसं अवघड होईल लॉफ केलाय आला 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 चेंडू आमच्या सरळ समालोचन कक्षावरती षटकार चला चला बॉल द्यायचा दुसरा बॉल आलाय चला या षटकात महागडे षटक फेकलं तर 60 अशोक पाटील आम्हाला सांगते की तब्बल धावा झाल्या 24 आल्या 60 झाल्या आहेत अशोक पाटील अंतिम षटक 36 होत्या 24 आल्यात 60 झाल्यात या धावा कुठेतरी महागात पडू शकतात मैत्री हत्विक 11 अंतरली संघासाठी अंतिम चेंडू काय भागीदारी झाली 60 धावांची भागीदारी आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जात्या दोन बॅटरांसाठी जबरदस्त कामगिरी अंतिम चेंडू अलकुशन फुलटॉस पुन्हा उंच गेलाय चेंडू लालचंद जजमेंट करतोय थांबा आता थांबा जरा आम्हाला मॅनेजमेंट कमिटी सांगू थांबा काय चाललंय काय नाही आम्हाला माहिती आहे पण थांबा जरा उर्मिला प्रतिष्ठान संघ खेळाडू जरा थांबा जरा थोडंसं पप्पू चेक केला जातोय काय हरकत नाही जो डिसिजन ते तुम्हाला मिळेलच ना चला क्षेत्रक्षण लगेच जायचंय उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ चला लवकर षटकार तर धावा झाल्यात अशोक पाटील आम्हाला सांगतायत तब्बल 66 झाल्यात म्हणजे 67चं लक्ष असणार आहे दोन्ही संघाचे 12 खेळाडू असणं फार गरजेचं आहे बघा अशोक पाटील जगदीशने काय बॅटिंग केली नंतर बालाने जबरदस्त बॅटिंग केली जगदीशने धावा केल्या तब्बल 12 चेंडू 31 बालाने 12 चेंडू 32 धावा दिल्यात आपण तर 67 धावांचं लक्ष अशोक पाटील फार मोठं लक्ष 16.75 म्हणजे 17.5 सरासरी धावा करायच्यात होऊ शकते लक्ष हे पार देखील क्रिकेट चला उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल इथे थांबा जरा कारण का जेणेकरून डिसिजन लगेच योग्यतेने मिळेल कारण की सर्व खेळाडू उठतायत मग ते मजा नाहीये चला लवकर पंच चला आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय 67 झाल्या 67 धावांचं लक्ष अशोक पाटील शेवटच्या षटकात तब्बल धावा आल्या अशोक पाटील यांनी आम्हाला सांगितलं की तीस धावांचं षटक फेकलं गेलं बालकृष्णला 30 धावा आल्या पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल 14 नंतर 8 14 14 आणि 30 अशोक पाटील
67 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो म्हणजे आपण तर मैत्री हातविक 11 अंतरली संघ तर तकदीर सारखा बॅटर चालला आणि इथून कृष्णाने चांगली सुरुवात केली. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागणार आहे तर मजा येईल मॅच मध्ये. पण लक्ष थोडंसं मी तर म्हणे संध्याकाळचं वातावरण थोडंसं मोठं लक्ष. रवींद्र काळन देखील बघा सामना एन्जॉय करतायत, घनश्याम बरोबर काहीतरी बातचीत करतायत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तकदीर म्हात्रे आणि आपण कृष्णा पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा एक आपण बेले तर वडवलीचा खेळाडू आहे. पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतं दशरथ सोरखातेला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम दावडी एसपी पॅनलचे पंच देखील आहेत. 2 पंच आता आपण खेळतात 3 पंच आपल्याला खेळताना दिसत. संदीप आहेत, दशरथ आहेत, आपण तर जगदीश देखील आहेत, सुभाष देखील आहेत. आज सर्व पंच देखील खेळताना आपण पाहिलं. एसपी पॅनलचे सर्व हे नितीन देखील काल खेळला म्हणजे एसपी पॅनलचे सर्व पंच देखील खेळले आणि चांगली पंचगिरी राहिली त्यांच्या आतापर्यंत. आता एसपी पॅनल आपल्या कल्याण डोंबिवलीत नाही तर रायगडमध्ये पण असतो, खुटारीच्या मैदानावर पण असणार आहेत प्रसाद सर आमच्याबरोबर. दशरथ सामना सुरू होतोय. ओ पहिला चेंडू मोठा फटका खेळता बॅटच्या आतल्याकडे लागलाय. चेंडू वेगाने चाललाय तळमांच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडू चौकार आलाय. अशी सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे 67 धावा करायचे असतील तर. दशरथ पुन्हा गोलंदाजी मार्फत दशरथ सोरखाते मॅन फ्रॉम दावडी राईट आर्म ओव्हर द मारा करतोय संदीपगाव एंड कडून. हो चांगला चेंडू होता. थोडासा आपण गुडल्या स्फोटनं चेंडू टेकअप झाला, थोडासा गती कमी करून टाकली. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी बाजूने सुरुवात चांगली झाली आहे दशरथच्या माध्यमातून. दशरथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय स्टॅकला तकदीर. ओ पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. काय फेकी केली बघा जगदीश दूधकरने. बॅटिंग चांगली केली. आता क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं करतात. मिडूकडनं वाडिश लॉंग ऑनला आले ते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दशरथ गोलंदाजी मार्कवर टाकला. कृष्णा उर्फ बॉबीला आपण पाहू शकता 9 झाल्या 4 चेंडूमध्ये. इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. फुलटॉज आहे, टोला चेंडू लागलाय. टायमिंग चांगलं झालं नाहीये. संदीप भाणे तिथे चूक होणार नाही. शॉर्ट लेग रिजन मध्ये बॅटर बाद. संघ जबैला गावचा तर वेदांत 11 अंतरली त्यांच्यात मुलाच्या नावाने संघ पुरस्कृत करतात. ते मैदानात उतरवतात. तकदीर काहीतरी बातचीत करतायत.
एक चेंडू अजूनही बाकी. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 9 धावा झाल्यात. अशोक पाटील सरासरी पाहिजे ती राहिली नाही, मेंटेन राहिली नाही. जरी इथून आपण आता एक षटकार आला तरी 15च होतील, पण षटकार येतो का पाहायचंय. पप्पू काय करतात पाहायचंय. पप्पूला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. दशरथ चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. थँक्यू. 18 चेंडू मध्ये 54ची गरज आहे, म्हणजे 18 ते सरासरी येऊन ठेपली. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अशोक पाटील 54 होऊ शकतायत. 12 चेंडू मध्ये 42ची गरज असताना प्रल्हाद पाटीलने 7 चेंडू मध्ये मॅच संपवली. अशोक पाटील एका चेंडू मध्ये 11 देखील येत आहेत. मग 54 होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार आहे. ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. तोडफोड फलंदाजी करावी लागणार आहे. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. उर्मिला प्रतिष्ठान अडीवी संघाच्या सुनील भानेने आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. तो गोलंदाज येतोय ते गोलंदाजी करण्यासाठी. आज गुरुवार साईबाबाचा वार आणि ते देखील साई भक्त आहेत. आत्ताच ते पदयात्रा पूर्ण करून आले आहेत. चला जरा वेळ कमी घ्या. बरोबर 5 वाजलेत. अशोक पाटील पण असं वाटतं की जवळजवळ 5:45-6 वाजायला आलेत. 5ला अजून 1.5 मिनिटं बाकी आहे. प्रत्येकाचा घड्याळ अशोक पाटील सेम नसणार आहे. मोबाईल वेगळा टाइम दाखवतो, घड्याळ वेगळा टाइम दाखवतो. चला लवकर. ज्ञानेश्वर देवकरला देखील आपण पाहू शकता. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आज बघायला मिळालंय. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. सुनील भाने गोलंदाजी मार्कवर. खारिवली गाव एनकडून स्ट्राईकला तकदीर म्हात्रे. पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तकदीर त्याचा इरादे स्पष्ट असणार आहेत की आक्रमण करायचं प्रत्येक चेंडूवरती. हा चेंडू पाहिजे तर स्ट्रॉंग अपील. सुनील आले. विकेट मिळवलं असं झालंच नाही आजच्या दिवसात आणि विकेट मिळवून दिलंय. बिग विकेट. तकदीर म्हात्रेला परतावं लागतंय लेग बिफोरच्या स्वरूपात. बिग विकेट लेग बिफोरच्या स्वरूपात बाद झाल्यात. नवीन बॅटर तर सुरेश पाटील येतोय. मॅन फ्रॉम आपण पहिले तर नावाली. 17 चेंडू 54ची गरज आहे. सुनीलचं वैशिष्ट्य बघितलं ना आज खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल त्यांना गोलंदाजी खूप चांगली केली. त्यांनी पहिल्याच षटक जेव्हा टाकायला लागले त्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी 3 वेळा विकेट मिळवलेत. नवीन बॅटर तर सुरेश पाटील. सुनील पुणे गोलंदाजी मार्कवर. आज जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल सुनीलच्या मध्ये. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण, डीप मध्ये आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकरला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला नरेशला आपण पाहू शकता. ओल ऑफ केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 बाउंड. चेंडू चाललाय सरळ साईड स्क्रीनवरती चौकार. जे धावसंख्या 17. अशोक पाटील अजूनही 50 पाहिजेत. सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला. सुरेश स्विच इट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. सरळ बॅटने धावायचं तर हा फटका का. अशोक पाटील मोह आवरता येत नाही. सरळ बॅटने चांगला फटका होता चौकार. हा देखील सरळ बॅटने खेळायचं कदाचित 1-2 किंवा चौकार मिळाला असता. समीकरण बदलतंय. 50ची गरज अजूनही. संध्याकाळच्या शांत वातावरणामध्ये चाललेली मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. स्वीप केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. स्क्वेअर लेगला दशरथने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद.
थँक्यू. दीपक पाटील येतात, मोठी देसाई. सुरेचा फटका चांगला होता, पण कदाचित हवा शांत झाली असावी, त्यामुळे तो टायमिंग फटका गेला नाही. स्क्वेअर लेगला खूप चांगला जेल घेतला डीप स्क्वेअर लेगला दशरथने. कृष्णाने देखील चांगला खेळ केला, पण आता थोडंसं नाराज होत आहेत. 17 धावा दाफलकती लागल्यात. सुनील जबरदस्त गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर काय कमबॅक बघायला मिळतंय. 2 गडी त्याने बाद केले आतापर्यंत या षटकामध्ये. दीपक पाटील, सुनील गोलंदाजी मार्कवर घारिवली गाव एनकोट राईट आर्म ओरकडनं मारा करतोय. फटका चांगला यावेळेला खेचलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, ज्ञानेश्वर आहेत तिथे. पडद्या त्या साईडला षटकार आहे. ज्ञानेश्वर देवकार देखील आपण मोठे दिसायचे आहेत. दीपकचा फटका चांगला होता, अजून एक विकेट मिळतोय. काय सुनील गोलंदाजी करतोय. ज्ञानेश्वर कदाचित दाखवतायत की मी तिथेच थांबलोय बघा, पण पडद्याला षटकार आहे. जगदीश तेच सांगत असतात कदाचित त्यांना. वडिश लॉंगॉन मिड विकेट, ही बाउंड्री भरपूर लांब आहे अशोक पाटील. दीपकचा फटका चांगला होता, पण हवा नाहीये, त्यामुळे शांत वातावरणाचा फटका जाणार नाहीये. 17 धावा धावफलकाती लागल्या आहेत. उर्मिला प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकला. पप्पू भानेने लगेच सांगितलं आम्ही बॅटिंग करायचं, काहीच मागे पुढे बघितलं नाहीये. तर त्याला माहिती आहे वातावरण जेव्हा चांगलं होतं तेव्हा बॅटिंग करणं फार गरजेचं. आता वातावरण शांत झालंय, सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय, आणि आजचा सूर्य अस्ताला जाता कोणत्या संघाला अस्ताला घेऊन जातो पाहिजे. सुनील अजून एक चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे आता इथे. आता टायमिंग चांगलं झालंय. चेंडू गेला यावेळेला. वाईडिश लॉंग ऑन सीमार पाहिजे. पंचांचा इशारा काय येतोय. चौकार. अशोक पटेल एकाच चेंडू एक्स्ट्रा डिलिव्हरी झाली, त्याच्यावरती आपण इतर 5 धावा किंवा नंतर पुढच्या चेंडूवरती आपण इथं फ्री हिटमध्ये षटकाराला तर ते 11 येतील. अशा प्रकारे 2-3 चेंडूवर तर मॅचमध्ये वापस येईल. रमेश पाटील बघा प्रचंड मेहनत राहिली. संध्याकाळचं आता वातावरण आपण पाहू शकता. रमेश पाटीलच्या चेहऱ्यावरती थोडंसं बघितलं तर झोप दिसते. आता 12 चेंडू 21ची गर आपण बघितलं तर 21 धावा झाल्यात 12 चेंडूमध्ये, आणि आता 12 चेंडूमध्ये 46 करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 21 झाल्यात, 12 चेंडूमध्ये 46 करायचे आहेत. होतात का पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकर येतोय. मॅन फ्रॉम मोठी देसाई, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. काय झेल पकडला मगाशी. अशोक पाटील जे खेळाडू थांबले होते जीपीएलच्या माध्यमातून पुन्हा एकदा गावासाठी खेळताना बघितलं, संघासाठी खेळताना, आणि सर्व खेळाडू एकत्र येऊन एक चांगला संघ बांधलाय. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघाने. चेंडू ऑन साइडला. टायमिंग काय बेमिसाल आहे बघा. चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. शॉट ऑफ द म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. षटकार. अशोक पाटील गर्र करून फिरले आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकाती लागल्यात. धावा धावफलकाती. ज्ञानेश्वर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पप्पू पाटील प्रयत्न करतोय. अजून एक टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. संध्याकाळचं वातावरण असले पप्पूला मात्र फरक पडत नाहीये. पप्पूने जी सुरुवात केली ना, असं वाटतं पप्पू नावाचं वादळ आलंय आणि कोपरच्या स्पर्धेमध्ये हाच वादळ गुंगावलं होतं, आणि आता तशाच प्रकारचं पप्पूचं वादळ आलंय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 33 धावा धावफलकाती आल्या आहेत.
अजूनही 34ची गरज आहे. अशोक पाटील बघा थोडस धावा अजून कमी असतं मॅच मध्ये मजा, पण 34 देखील होऊ शकतात. चेंडू बाकी अजूनही 10. 14 चेंडू मध्ये 33 झाल्यात. अजून 10 चेंडू मध्ये 34 करायचे आहेत. अशोक पाटील होऊ शकतंय. षटकार आल्याने का तुमचं अंतर कमी होतं. ज्ञानेश्वर वापसी करतो का व्हायचंय. हा चेंडू पुन्हा एकदा टर्न केलाय. क्षेत्ररक्षक दसऱ्यात खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 35 अजून 32ची गरज आहे. चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील 9. या 9 चेंडू मध्ये जर एका 2 षटकार आले तर मॅच मध्ये मजा येईल. ज्ञानेश्वर देवकर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर थोडासा दबाव असणार आहे. 14 दिल्यात 3 चेंडू मध्ये. आज चांगला चेंडू होता. यावेळेला ऑप्शनच्या थोडासा बाहेर पिचिंग चेंडू केला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. 10 चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगलं झालंय ज्ञानेश्वरचं. अजूनही 32 पाहिजेत. 32 पाहिजेत. चेंडू बाकेत अशोक पाटील मला सांगतायत 8 चेंडू 32 म्हणजे या षटकातील 2. अशोक पाटील प्रत्येक चेंडू मागे चौकाराचं गणित आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत ज्ञानेश्वरचे. अजून एक चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. वेगवान चेंडू. गुडलाईन्सवरनं चेंडू खाली राहिलाय. जबरदस्त वापसी. जबरदस्त वापसी. अशा पल्लवीत झाले तर पण आता थोडेसे आपण बोलले तर समीकरण आता मागं होत चाललंय. सलग 2 चेंडू डॉट आले आहेत. सलग 3 चेंडू मध्ये 14 आले होते पण 2 चेंडू महत्वपूर्ण फेकलेत. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. ज्ञानेश्वरने काय कमबॅक केलं बघा ना. लास्ट जवाब कमबॅक. तिसरा कधी शेवटचा चेंडू. संदर्भगाव एंड करू. स्ट्राईकला पप्पू. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात. पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. षटकार. सहा चेंडू 26. जर 2 चेंडू जर डॉट गेले नसते तर झरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. आत्ता काय करायचं पाहिजे. वापसी केली. जे 2 चेंडू डॉट झाले गेले ते मात्र आपण तर उर्मिला प्रतिष्ठानी योग्य राहिले. चांगले राहिले. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे. 26 धावा आता वाचवायच्या आहेत. धावा झाल्या. धाव फलकाची तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 41. 26 करायच्या आहेत. अशोक पाटील शेवटच्या षटकात ज्या धावा आल्या ना 30 आल्यात त्या महागात पडल्यात आणि इथे 20 आलेत अशोक पाटील. पण आता शेवटच्या षटकात 26 करायचे आहेत. 30 आले तर 26 का होऊ शकतं नाही. होतील. गोलंदाजी मार्कवर येतोय. जगदीश येतोय. जगदीश दूधकर येतोय. 30 आल्या होत्या शेवटच्या षटकावर त्या जगदीश आणि आपण बोलले तर प्रदीपने कुठल्या होत्या. चला लवकर लवकर जरा नरेश. 5:10 झाले आहेत. त्या अशोक पाटील अंतिम दिवस GPL ग्रामीण प्रीमियर लीग 40+ स्पर्धा अंतिम दिवस मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. आजच्या दिवसातून कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतो पाहायचंय. चला 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 जरा लवकर लवकर फास्ट खेळायचंय. उर्मिला प्रतिष्ठान संघ पोहोचतोय की आपण तर मैत्री हातवी 11 संघ पोहोचतोय. फुलटॉस ऑफ केलं. यावेळेला चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने. एकदा कंप्लीट केले. ज्ञानेश्वर वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 5 चेंडू 25ची गरज आहे. षटकारांच्या भाषेत म्हणत 4 षटकार 1 सिंगल. अशोक पाटील मॅच मध्ये मजा आली. धावा झाल्या. धाव फलकात अशोक पाटील मला सांगतात तब्बल 42. शॉर्ट चेंडू होता. पूल केलाय. दशरथने प्रयत्न केले. स्क्वेअर लेग सी मार्शा बार. षटकार.
पप्पू प्रयत्न करतोय, लढतोय मैदानावर. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली बघा. अशोक पाटील 30 गेल्यात ना शेवटच्या षटकात, त्याच कुठेतरी आपण म्हणतो जयाने पराजयामध्ये पराभवासाठी कारणीभूत ठरणार. चला प्रसाद सर लवकर. पाणी सांगितलंय. पाण्याची पण मागणी केली बघा. पण घेऊन जायचंय. चला लवकर लवकर लवकर. अशोक पाटील चेंडू बकेट 4 धावाव्यात 19. उद्या पहिलीच मॅच असणारे अशोक पाटील आम्हाला जानकारी देत आहेत. जगदीश गोलंदाजी मार्फत 4 चेंडू 19. पप्पू पाटीलने सामना अजूनही आपण जिवंत ठेवलाय. पूल केलाय, गुल होतोय का पाहायचंय चेंडू. पप्पू सांगतो मैं हूं ना. आता 3-13 काय समीकरण आलंय. अशोक पाटील आता इथून 3-13 कोणाचे होतात पाहायचंय. उर्मिला प्रतिष्ठान संघ विजय प्राप्त करतोय की आपण मैत्री हटवी 11 आपण तर अंतरली संघ विजय प्राप्त करतोय. उद्याची पहिलीच मॅच असणार आहे. सुयोग कंस्ट्रक्शन विपक्ष आपण तर परी 11 आयरे. बरोबर आपल्याला 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ऋषी 11 काटाई विपक्ष आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ. आपल्याला वेळेवर यायचं. उद्या वेळेच्या आधी या, चांगलं क्रिकेट खेळा. 3 चेंडू 13. तिसरे पंच गेले आहेत मैदानात. आता हा चेंडू फार महत्वाचा आहे. पप्पूने मॅच मध्ये वापसी केली. पप्पू लढतोय. 5 षटकार मारले आहेत. अशोक पाटील अशाच प्रकारची बॅटिंग केली होती कोपरच्या मैदानावर. अशोक पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आठवतं मला, संकट समय छत्रपती तुटून पडा की जिंकला तर इतिहास, हारला तर. चला चला लवकर लवकर तुटून पडायचं. आणि पप्पू तुटून पडलाय. त्याला माहितीये जिंकलो तरी इतिहास होणार आहे, हारलो तरी इतिहास होणार आहे. 3 चेंडू 13. जगदीश दुधकर ज्या धावा केल्या त्या धावा आता देतो का पाहायचं इथून. 3-13 काही समीकरण आलंय. जगदीश राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो शकला पप्पू. हा चेंडू खूप चांगला होता का पाहायचं. पंच वाईडची खूण करतायत बघा. रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणारे. चला जरा नाही क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या ना जगदीश. डिसिजन येईल तो आम्ही कळवतो. जरा क्षेत्ररक्षण लावा बघा. विपक्ष संघ आम्हाला सातत्याने सूचना करतोय. मॅच फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. लेग कटर चेंडू टाकलाय. फेर डिलिव्हरी. फेर डिलिव्हरी आहेत. एसपी पॅनलचे सर्व आपण तर यावेळेला आपण सुभाष पाटील देखील होते. आता चेंडू बाकेत अशोक पाटील आम्हाला सांगतात 2 धावाव्या तब्बल 13. अशोक पाटील हा चेंडू फार महत्वाचा तो टाकलाय जगदीश. आता इथून एक्स्ट्रा नाही टाकायचे फक्त. जगदीश यष्ट्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. पण पप्पूची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या होऊन गेले. 5 षटकार मारले. सामन्यामध्ये वापसी केली. पण शेवटच्या षटकात 30 धावा आल्या ना कुठेतरी त्याच मागात पडल्यात बालकृष्णच्या. 1 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर तब्बल 13. अशोक पाटील 30 मधल्या तर आपण आता 13 राहिल्या. 23 आले आपण पहिले तर इथे 17 आल्या होत्या. कुठेतरी त्या 30 जर गेल्या नसता बघा. विपक्ष संघाचा संघनायक देखील पप्पू बघा कौतुक करतो कारण बॅटिंग तशीच केली. 5 षटकार मारले. कोपरच्या स्पर्धेत ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती त्यांनी विपक्ष संघाविरुद्ध तशीच बॅटिंग केली. जर बॅटिंग आवडली पप्पूसाठी टाळ्या होते. जरा जबरदस्त खेळ केलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे उद्या. पहिला जो संघ खेळणार आहे तो अशोक पाटील. मी पुन्हा एकदा दाखवू तुमच्यापर्यंत नावं पोचू त्या संघाची. पहिलीच मॅच असणार आपण तर सुयोग कंस्ट्रक्शन विपक्ष परी 11 आयरे मध्ये 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची उद्या.
सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 विपक्ष परी 11 आयरेमध्ये मॅच असणारे जगदीश. हो चांगला चेंडू आणि अशा तऱ्हेने आपण बघितले तर सेमीफायनल मध्ये दाखल होत होतं उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ. अभिनंदन, वेल प्लेड, हार्ड लक. मैत्री हत्विक 11 कुठेतरी त्या 30 धावा गेल्या ना त्याच मात्र कारणीभूत ठरल्या, कारण त्यातील आपण तर 17 आल्या होत्या पण 13 धावांनी हा संघ पराभूत झाला. पप्पूने जबरदस्त बॅटिंग केली. त्या सामन्याचा मार्ग मॅच आपण लगेच घोषित करूया. जगदीश दूधकर ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 12 चेंडूमध्ये 31 कुठल्या आणि गोलंदाजी करताना आपण बघितले तर महत्वाचा विकेट देखील त्यांनी मिळवला पप्पूचा. तोच तो त्या सामन्याचा मार्ग मॅच.